मान्सून कोकणात आला ही 26 मेला अनेक वर्तमानपत्रांची हेडलाईन होती। पण ही वर्तमानपत्र फारशी जुनी नव्हती झाली तेव्हाच बातमी आली मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्याची। मुंबईकरांची सकाळच प्रचंड ढगाळ होती। संध्याकाळ झाल्यासारखा अंधार मुंबईत पडला होता। त्यानंतर सुरुवात झाली ती मुसळधार पावसाला। काही वेळातच माध्यमांमध्ये मुंबईतले तुंबलेले रस्ते, सखल भागात साचलेलं पाणी, लोकल आणि मेट्रो सेवेला बसलेला फटका याबद्दलच्या बातम्या आणि फोटोज यायला सुरुवात झाली। जवळपास एका तासात मुंबई ठप्प झाली आणि लागलीच बातमी आली मुंबईमध्ये एका तासात 104 मिलीमीटर पाऊस पडल्याची। मुंबईत नेमकं घडलं काय? मुंबईत एवढा पाऊस कसा आला? कुठल्या ठिकाणी काय नुकसान झालं पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर मुंबईमध्ये एवढा पाऊस पडण्यामागचं कारण म्हणजे वेळेआधीच दाखल झालेला मान्सून। दरवर्षी साधारण जूनमध्ये मान्सून मुंबईमध्ये पोहोचतो, पण यावेळी मान्सून मे महिन्यातच मुंबईत दाखल झालाय। याआधी 1956, 1962 आणि 1971 मध्ये मान्सून 29 मे रोजी मुंबईत दाखल झाला होता, पण यंदा मान्सून 26 मेलाच मुंबईमध्ये दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली। मुळात रविवारी 25 मेच्या रात्रीपासूनच मुंबईमध्ये पाऊस सुरू होता। 26 मेला सकाळी या पावसाने जोर धरला आणि आतापर्यंत मे महिन्यात मुंबईमध्ये झालेला पावसाचा रेकॉर्ड तुटला। यंदा मे महिन्यात मुंबईमध्ये 295 मिलीमीटर पाऊस आतापर्यंतच पडलाय। हा मागच्या 107 वर्षांमधला रेकॉर्ड आहे। विशेष म्हणजे 26 मेला मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, पण पावसाचा जोर इतका होता की मुंबईत रेड अलर्ट देण्यात आला। आता हा रेड अलर्ट सुद्धा खरा ठरला, कारण मुंबईच्या महत्त्वाच्या भागांमध्ये फक्त एका तासात 104 मिलीमीटर पाऊस पडला। दक्षिण मुंबईमधल्या नरिमन पॉइंट, कुलाबा, ए वॉर्ड ऑफिस या भागांमध्ये तासाभरात 104 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागाने सांगितलं। मुंबईच्या दक्षिण भागात जो पाऊस झाला तो ढगफुटी सदृश मानला जातो, कारण हवामान शास्त्रानुसार जेव्हा 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस एका तासात पडतो तेव्हा तो ढगफुटी सदृश पाऊस असतो। मागच्या 24 तासांमध्ये मुंबईत 135.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुंबईच्या पूर्व उपनगरात 19 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर पश्चिम उपनगरात 15 मिलीमीटर पाऊस झाला। सायनमध्ये 43 मिलीमीटर तर मुंबई विमानतळ भागात 33 मिलीमीटर पाऊस झालाय। या पावसाचा सगळ्यात पहिला फटका हा मुंबईच्या स्पीडला बसला। सकाळीच मुंबईच्या लोकल सेवेवर झाला। अनेक ठिकाणी लोकल ठप्प झाली तर अनेक ठिकाणी लोकल उशिराने धावत होती। सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास मंत्रालय परिसरात सुद्धा पाणी साचलं होतं, तर त्यानंतर मुंबईच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली। किंग्ज सर्कल, हिंदमाता, अंधेरी सबवे, सायन, माटुंगा, वडाळा, चुनाभट्टी, चर्चगेट, मस्जिद बंदर, दादर हिंदमाता चौक अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। माटुंगा रेल्वे स्टेशन, चर्चगेट स्टेशन अशा अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं वेस्टर्न, सेंट्रल आणि हार्बर रेल्वे लाईनवर प्रवाशांचा खोळंबा झाला होता। थोडक्यात मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं। पण या पावसाचा सगळ्यात जास्त फटका कुठे बसला असेल तर मेट्रो 3 ला। मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनला मुसळधार पावसामुळे वरळीतल्या आचार्य अत्रे चौक अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनमध्ये पाणी साचलं होतं। काही दिवसांपूर्वीच मुंबईतला अत्यंत महत्त्वाकांक्षी असा BKC ते आचार्य अत्रे चौक वरळी हा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यात आला होता। त्यामुळे मुंबईतल्या सार्वजनिक वाहतुकीवरचा ताण कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती। मात्र भुयारी मेट्रो स्थानकाच्या लोकार्पणानंतर पहिल्याच पावसात मेट्रोची ॲक्वा लाईन अक्षरशः पावसात अडकली। पावसाचा जोर वाढल्यावर लगेचच आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाणी गळायला लागलं। पाणी शिरल्यामुळे काही वेळ मेट्रोचे दरवाजेही उघडले गेले नाहीत, त्यामुळे काही वेळ प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही। बऱ्याच वेळानंतर मेट्रोचे दरवाजे उघडले आणि प्रवासी बाहेर पडले, पण पाणी निचरा होण्याची सिस्टीम सुद्धा अपुरी ठरली आणि प्रवाशांना पाण्यातूनच वाट काढत पुढे जावं लागलं। इथल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रो स्टेशनमध्ये धबधब्यासारखं पाणी पडत होतं। पाणी एवढं साचलं होतं की खबरदारीसाठी स्टेशनमधले स्वयंचलित जिने बंद करण्यात आले होते। एकाच पावसानं मेट्रो स्टेशनची ही अवस्था झाल्यानं मेट्रोच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। तर दुसऱ्या बाजूला मुंबईतलं महत्त्वाचं हॉस्पिटल असणाऱ्या KEM हॉस्पिटलमध्ये सुद्धा पावसानं दाणादाण उडवली। KEM हॉस्पिटलच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये पाणी शिरलं आणि त्यानंतर लहान मुलांच्या ICUला या पाण्याचा फटका बसला। आधीच गर्दी असलेल्या या हॉस्पिटलमध्ये कित्येकांच्या अडचणीत पावसाच्या वाढत्या पाण्यामुळे भर पडली।
रुग्णांचे नातेवाईक पोर्चमध्ये असलेल्या बाकड्यांवर मांडी घालून बसले होते, तर हॉस्पिटलचे स्वच्छता कर्मचारी हे पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते। माहीम भागातील हाजी कासम चाळीत इमारतीचा काही भाग कोसळला, तर लोअर परेलसह काही भागात रस्त्यावर झाडं पडली। त्यामुळे पहिल्याच पावसात मुंबईतले मेट्रो स्टेशन्स, लोकल सेवा, हॉस्पिटल, मंत्रालय आणि रस्ते अशा सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी पाणी शिरल्याचं दिसून आलं। यावरूनच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आणि प्रशासनाची नियोजन शून्यता आणि आपत्ती व्यवस्थापनातल्या त्रुटींवर बोट ठेवलं। पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुंबईत एवढा पाऊस पडलाच कसा? एका तासात 104 मिलीमीटर पावसाची नोंद कशी झाली? यामागची शास्त्रीय कारणं समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। यावर्षी मान्सून केरळमध्ये 24 मे रोजी दाखल झाला। 2009 सालानंतर पहिल्यांदाच केरळमध्ये मान्सूनचं इतक्या लवकर आगमन झालं। पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी मान्सून फक्त 24 तासात केरळवरून महाराष्ट्रात पोहोचला। शनिवारी केरळमध्ये पोहोचलेला मान्सून सोमवारी मुंबईत दाखल झाला। आता मान्सून एवढा वेगानं का पुढे सरकला? तर याचं कारण म्हणजे हवामानाची अतिशय अनुकूल स्थिती। सध्या हवामानात मोठा बदल घडवणारा MGO म्हणजेच मॅडन जुलियन ऑसिलेशन नावाचा घटक ऍक्टिव्ह आहे। याचाच मान्सूनवर मोठा परिणाम होतोय। MGO म्हणजे काय? तर वारे, ढग आणि हवामानाच्या दाबांची एक सिस्टीम जी हळूहळू पूर्वेकडे सरकत असते। यात वारे दररोज सुमारे 4 ते 8 मीटर प्रति सेकंद वेगाने फिरतात आणि 30 ते 60 दिवसात सगळ्या पृथ्वीभोवती फिरतात। जेव्हा MGO अनुकूल अवस्थेत असतो तेव्हा भारतात पाऊस वाढतो। आता IMDने 22 मेला पावसाचा जो अंदाज दिला होता त्यानुसार MGO सध्या फेज 4 मध्ये म्हणजेच अनुकूल अवस्थेत आहे आणि त्यामुळेच जोरदार पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता आहे। 22 मेला वर्तवण्यात आलेला पावसाबद्दलचा हाच अंदाज खरा ठरला आणि मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली। इक्वेटरच्या दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवा आणि बाष्प भारतात आलं आणि पाऊस आणखी वाढला। ज्यात भर पडली ती अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची, कारण त्यामुळं मान्सून जलद गतीने सरकायला मदत झाली। याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागच्या काही आठवड्यांमध्ये मुंबईत जोरदार प्री मान्सून पाऊस झाला होता, ज्यात मान्सूनच्या आगमनामुळे भर पडली। आता दक्षिण मुंबईच्या काही भागांमध्ये तासाभरात 104 मिलीमीटर पाऊस झाला, तर मुंबईच्या इतर भागातही पावसाचा जोर असाच होता। आता माध्यमांमध्ये याला ढगफुटी म्हटलं जात असलं तरी ही ढगफुटी नाही, तर ढगफुटी सदृश पाऊस आहे असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय। अद्याप IMD कडूनही ढगफुटीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। त्यामुळे लवकर आलेला मान्सून आणि पावसाचा जोर वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेले वातावरणातले घटक हे मुंबईत तासाभरात 104 मिलीमीटर पाऊस पडण्याचं मुख्य कारण आहे। त्यात मुंबईच्या ड्रेनेज सिस्टीमची पाणी निचरा करण्याची क्षमता जितकी आहे त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यानं अडचणी आणखी वाढल्या आणि मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं असंही सांगण्यात येतंय। पण पहिल्याच पावसाने मुंबईची धांदल उडवली। सकाळी तासाभरात पडलेल्या पावसानंतर अनेक ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले होते, जे दुपारनंतर पुन्हा खुले करायला सुरुवात झाली। पण सतर्कतेचा इशारा देऊनच सोबतच मुंबईत संध्याकाळी सुद्धा हाय टाइड्सच म्हणजेच भरतीवेळी उंच लाटा येण्याचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे लोकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय। पण आता पुन्हा मुसळधार पावसात मुंबई ठप्प होऊ नये म्हणून काय काळजी घेतली जाते? मेट्रोच्या अक्वा लाईनचं नेमकं काय चुकलंय? या प्रश्नांची उत्तरं मिळवणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईतल्या या परिस्थितीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।